बहुवसूत सुंदर संपन्न की महान, बहुवसूत सुंदर संपन्न की महान, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश। तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता। महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची। महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता। शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते। दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता। आदिलशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धुमसत होता। नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बळे दारुघड, दारुघड, दारुघड। दारी उभामी आई कधीचा कांजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार। दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया। निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू। स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, नसे मागणे फार। दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया। आई जगदंबे भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी के तू, हे माँ काली तू, हे माँ लक्ष्मी, हे माँ साई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू, हे तेलंग लक्ष्मी, पंढरपूर वासिनी, हे सप्तशृंगी तू, हे माँ काली तू। हे दारुघड बया ता दारुघड बया, 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 दारुघड बया ता दारुघड बया। जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली। या राज या। काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचा तुम्ही. शिवाजीचा नाली तीत लावून बाळा काजळ काला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा नाली
पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राज सुरपण डोळी टोपण पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट रागन बाळा राज सुरपण डोळी टोपण पाहून चुकतो चाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट रागन बाळा कौशल्येचा रावण काढला यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती साम दाम दंड भेद सांगती हे चारि वेद साम दाम दंड भेद सांगती हे चारि वेद करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती शिवबा स्वराज्याच्या सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादण्याचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत स्वाभिमान दौडत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. स्वराज्य स्थापना करीत आहोत.
त्यात तू आम्हास यश दे. त्यास तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही, ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्ताने मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र, आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की